नमस्कार. आम्ही सारे खवय्याच्या या भागात सर्व रसिकांचं मी अतिशय मनापासून स्वागत करतो. बरं का मंडळी, काही दिवसापूर्वी मी शाळेत गेलो होतो. म्हणजे शिकायला नाही, पाहुणा म्हणून गेलो होतो. बाकी सगळ्यांची भाषणं झाली, मग माझंही भाषण सुरू झालं. आणि लहानपणी मी ज्या ज्या गोष्टी केल्या नव्हत्या ना, त्या सगळ्या त्यांना करा असं मी सांगत होतो लहान मुलांना. हो हो म्हणजे अभ्यास करा, खेळा, मैदानी खेळ खेळा वगैरे. मी ज्या केल्या नाहीत त्या सगळ्या त्यांना सांगत होतो. साधारण 1000 शब्द मी बोललो असेल आणि 2 शब्दात मी माझं भाषण संपवलं. मग नंतर मुख्याध्यापक मुलांना म्हणाले, तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असेल तर विचारा. बरेच प्रश्न आले, मी त्यांना उत्तरं दिली. अशी एक मुलगी, चुनचुणीत मुलगी उभी राहिली, असा हात वर, आणि तिने मला विचारलं, काय हो खवय्ये मध्ये तुम्ही लहान मुलांसाठी वेगवेगळे पदार्थ करून दाखवता, पण ते पदार्थ बनवतात सगळी मोठीच मंडळी, काय आम्ही फक्त बालदिनालाच बनवायचं की काय? हा, म्हटलं असं नसतं बाळा. कसं आहे की मोठी लोक पटापट बनवू शकतात, चांगलं बनवू शकतात. तर म्हणाला असं बोलू नका, असं बोलू नका तुम्ही. उगाच आम्हाला लहानात म्हणून अंडर एस्टिमेट करू नका. दिस इज नॉट फेअर, दिस इज नॉट गुड. असं इंग्लिश फाड फाड फाड. अगं म्हटलं जरा थांब. मी असा विचार केला, ही पोरगी आपल्याला एवढा चॅलेंज देते, तर आपण इथे का नाही बोलवायचं तिला, नाही का? आणि असं ठरवलं की या स्टुडिओमध्ये ना बोलवायचं, आमंत्रण द्यायचं. त्याप्रमाणे ते दोघेही आलेले. दोघे म्हणजे कोण? ती मुलगी आणि तिचा मोठा भाऊ. आपण त्या दोघांचंही स्वागत करूया. नमस्कार. तुझं मला नाव सांगा दी. माझं नाव दीपेन सुब्राव प्रभू. हा, मी 11th स्टँडर्डला आहे, फर्स्ट इयर डिप्लोमा विद्यालंकारला. व्हेरी गुड. आणि तू? माझं नाव अनुष्का सुब्राव प्रभू. मी 7th मध्ये. माझ्या स्कूलचं नाव IAS मॉडर्न इंग्लिश हायस्कूल. हीच ती जिने मला असं करून सांगितलं, आम्हाला अंडर एस्टिमेट करू नका. दिस इज नॉट गुड, दिस इज नॉट फेअर. बरं मला सांग, तू काय काय करते? तुझी आवड काय आहे? माझी आवड म्हणजे स्पोर्ट्स खेळणं, डान्स करणं, हे माझी आवड आहे. डान्स शिकतेस तू कोणाकडे? मी कल्पना नृत्यलिका या क्लासला जाते. तिकडे मी कथ्थक आणि फोक डान्स शिकते. कथ्थक आणि फोक डान्स, 2 वेगवेगळे प्रकार आहेत. हो, खूप भिन्न प्रकार आहेत. हो. मग ते कसं काय तुला जमतं? जमतं. आणि स्पोर्ट्स मध्ये काय करतेस तू? स्पोर्ट्स मध्ये मी खो खो, कराटे, सायकलिंग, व्हॉलीबॉल, मोस्टली अर्धे स्पोर्ट्स खेळते. म्हणजे मैदानी खेळ खेळतेस हो. तू? माझ्यासारखे बैठे खेळ कधी खेळत नाहीस तू. मी बैठे खेळ खेळायचो. बुद्धिबळ, पत्ते, भेंड्या, असे बुद्धिबळ आपले बैठे खेळ. बरं तू कराटेमध्ये काहीतरी मोठं काहीतरी केलेलं आहेस, ते आमच्या रसिक प्रेक्षकांना सांग ना. मी कराटेमध्ये 7 वर्ष मी कराटे करते. त्याच्यामध्ये माझा ब्लॅक बेल्ट झाला. आता मी पुढच्या कराटेच्या डिग्रीसाठी आता मी प्रॅक्टिस चालले. व्हेरी गुड. आणि बक्षीस कुठे मिळाली? कुठली मिळाली? मी कराटेमध्ये इंटरनॅशनल लेवल पर्यंत खेळली आहे. आताच मे मध्ये मी नेपाळला गेली, तिकडे सुद्धा मला सिल्वर मेडल मिळालं. अरे व्हेरी गुड. सगळ्यांच्या तर्फे मी तुझं अभिनंदन करतो. धन्यवाद. मग मला सांग, तुझा इंटरेस्ट कशात आहे? माझा इंटरेस्ट असा कुकिंग मध्ये आहे आणि स्पोर्ट्स खेळण्यामध्ये, बस. आणि अभ्यास मध्ये तर एवढं काय नाही. एवढं नाही, ते चालू आपलं आहे, साईडने चालू राहतं ते. बरं खेळामध्ये काय आवडतं तुला? खेळामध्ये मी खो खो खेळतो. मी स्टेट लेवल पर्यंत खो खो खेळलेलो आहे. शाबास. मी श्री समर्थ व्यायाम मंदिर मधनं खो खो खेळायचो. आणि मी खो खो मध्ये स्टेट मध्ये काय आलं की मी सिलेक्ट नाही झालो नॅशनल साठी. माझे एक्झाम्स होते, प्रिलिम्स होते, म्हणून मला जाता आलं नाही, म्हणून मी गेलो नाही नॅशनलला. ओके. नाही तर पोहोचला असतो. नाहीतर गेलो असतो. हो. पहिलं कोण बनवणार आहे, तू का तू? मी बनवणार आहे. तू बनवणार. चला किचन कडे जाऊया. माझी धाकटी मैत्रीण अनुष्का इथे आलेली आहे. पण मिक्स व्हेजिटेबल टिक्की करणार आहोत. मिक्स व्हेजिटेबल टिक्की. ओके. मला त्याचं साहित्य सांगतेस काय काय? गाजर, बीट, दडकम पावडर, स्मॅश केलेला बटाटा, कोथिंबीर, चीज, शिमला मिरची, लिंबूचा रस, गरम मसाला आणि मीठ. ओके. आणि साधारण हे 1 वाटी घ्यायचं का सगळं? हा, आपल्याला पाहिजे तसं घ्यायचं. खूप माणसं असेल तर 2 वाट्या घ्यायचं. ओके. हे एवढंच आहे. हे ह्याच्यावर तू फक्त किसून घेतलेस ना सगळं? आणि हे शिजवून घेतलेस का बटाटा? शिजवलेले बटाटे मग मॅश करून घेतलेले. ओके. म्हणजे बाकी आपण त्यात काही केलेलं नाही. एका बाजूला मी एक तवा ठेवलाय, त्यात आपण थोडेसे 3-4 चमचे तेल ठेवलेलं आहे, तापत ठेवलेलं आहे. हा बाउल घेतलेला. आता काय करायचं मला सांग पहिलं. ह्याच्यात पहिलं गाजर घेऊ. किती घेऊ? अर्ध घेऊ? हो बस. ओके. बीट बस. बटाटा सगळा घालू का अर्धा घालू? जास्त नको ना? बस. शिमला मिरची अजून थोडं. बस. कोथिंबीर, मीठ,
बस. गरम मसाला. गरम मसाला. हे कोणी शिकवलं की तुला डिश ही? आईने. आईने शिकवली. हो. बस. आणि लिंबूचा रस. लिंबूचा रस किती? सर्व. सगळं घालू? हो. आंबट नाही ना होणार? नाही. ओके, आता आपण काय करायचं? चीज. सगळं घालू? हो. बस. तू घरी अजून काय काय पदार्थ करते? घरी आता आई संध्याकाळची घरी नसते तर मग नाश्ता स्वतः मी करते. तर मॅगी किंवा नॉनव्हेजचा दिवस असला तर मग भुर्जी, एग असं सर्वही करते घरी. अच्छा, हे आता तू सगळं मिक्स एकत्र करते. एकजीव करून घेतेस? हो. बर. आणि तिच्या बोटात जोर असणार, कराटे खेळतो ना? ह्याच्यात बटाटा मी ह्याच्यासाठी घातलाय कारण गाजर आणि बीट मध्ये चिवटपणा नसतो, तर तो बटाट्यात जरा असतो, म्हणून मग ती टिक्की वाटावी आणि चिवटपणा यावा म्हणून बटाटा घातलाय. अच्छा, म्हणजे ते घट्ट व्हावं म्हणून. हो. ओके, घ्या. नाही तर तुम्ही सगळं सांगायला लागतं तुम्हाला. हे झालं आपलं सगळं? हो, मिक्स करून झालंय. बरं, आता तू हे कसं, हे काय लागणार तुला? हे एका प्लेट मध्ये ब्रेड कप. ओके. हात. आता तू त्याचे गोळे करणार ना? ह्याच्यात तू त्याला लोळवणार का त्या गोळ्याला तुझं? हो. हे आपण टिक्कीचा ह्याला शेप द्यायचा आहे. आणि हे कशा बरोबर खायचं असतं का? हे आपल्याला सॉस आवडतो, कायांना सॉस नाही आवडत, तर आपण जी चटणी करतो, साधी चटणी, लाल काय मिरचीची. ओके. काय नुसतं खाल्लं तरी मस्त लागतं. आता आम्ही छोटे मुलं हे सर्व गाजर बीट हे आम्हाला आवडत नाही. आम्हाला नुसतं मॅगी असे फास्ट फूड. हा सुद्धा जो स्पष्ट वक्तेपणा आहे ना, हे आवडत नाही, हे तोंडावर सांगून मोकळी झाली. हे आवडत नाही म्हणून आईने हे असं गणवून खायला घातलंय. हो, हे असं तेही हल्ली कळायला लागलं ना आयांचं, आपल्याला गंडवतात हे. हे आता घालू का मी तव्यावर? हे हा घाल. ओके. आयांचं सगळं पितळ उघडं पडायला लागलंय है ना? हो. कुठे कुठे काय काय आपलं पडवळ सुद्धा खायला घालतात ना? हो. पडवळ म्हणजे आता कसं मला असतं ना? कारलं सुद्धा आवडत नाही. आई कारल्याची भजी करून मग ते कळतलंय, ते भजीमध्ये कारलं घातलंय ते. हा, पण कारलं तर जातं पोटात. हो, जातं. पण ती कशी मग कारल्याची कळत कसं नाही? पण खातो ना, पण भजी आवडतात सर्वांना. हा. मग थोडा कांदा आणि थोडा कारलं करून आई देते. म्हणजे तर ती कळतंय. कडवटपणा त्याचा घालून टाकते, हा. त्यामुळे आपल्याला पत्ता लागत नाही. हो, आणि मग शेवटला घालते मी कारलं घातलेलं. पण तोपर्यंत खाऊन झालेलं हो, असतं. खाऊन झालेलं असतं. Yes. ठीक आहे, त्यामुळे आपली कराटे बिराटे त्यामुळे तुला खेळता येते नाही, हो. तब्येत चांगली राहते. मी कोणत्याच भाजी तसा खात नाही, बटाटा आणि भेंडी शिवा. बाई असंच काय काय करून मला खायला देत असते. आता ब्रेड क्रम्स तर ब्राऊन होईपर्यंत ते तसंच ठेवायचं. अच्छा. आणि मग परतवायचं. टिक्की लांब ठेवा म्हणजे ते चिकट टाकते लगेच. आणि तेल, आम्ही आता छोटे मुलं ही डिश करतात, ते काळजी घ्यावी की तेल उडतं अंगावर. पहिल्यांदा जेव्हा आपण टाकतो ना, तर तेल उडतं, तर जरा लांबून टाकायचं. अच्छा. किंवा गॅस कमी ठेवायचा म्हणजे तेल उडत नाही. हा, बरोबर ना? नाही. आता हे उलट करतो ना? हो. नाही, थांबा, ते नाही झालं. हे अजून झालं नाही का? मला वाटलं झालं. मी जरा शिकून घेतो, तुम्ही घ्या. तुम्ही शिकून घ्या. आता तुम्ही कसं शिकणार? साहित्य आणि कृती लिहून घ्यायचं आणि आपापलं करायचं आणि शिकायचं. राईट? येस. घ्या, लिहून घ्या, साहित्य आणि कृती. मिक्स व्हेजिटेबल टिक्की बनवण्यासाठी लागणारं साहित्य: 1 वाटी गाजराचा किस, 1 वाटी बीटाचा किस, 1 वाटी ब्रेड क्रम्स, उकडून मॅश केलेला बटाटा, कोथिंबीर, किसलेलं चीज, भोपळी मिरचीचे तुकडे, लिंबाचा रस, गरम मसाला आणि मीठ. कृती: प्रथम एका बाउल मध्ये गाजराचा किस घेऊन त्यामध्ये बीटाचा किस, उकडलेला बटाटा, भोपळी मिरचीचे तुकडे, कोथिंबीर, मीठ, गरम मसाला, लिंबाचा रस आणि चीज घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. तयार मिश्रणाची कटलेट्स ब्रेड क्रम्स मध्ये घोळवून शॅलो फ्राय करून घ्यावीत.